नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रसाद कदम. नरंगले डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नरंगले डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपण MPSCचे विविध कोर्सेस, विविध विषय घेऊन येणार आहोत. त्या अनेक विषयांपैकी राज्यसेवा, PSI STI ASOमध्ये अर्थशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या विषयामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्यासाठी नरंगले सरांनी हा नरंगले डिजिटल प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. माझी सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी गूगल प्ले स्टोअरवरून नरंगले अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या एक्सपर्ट टीमच्या व्हिडिओ लेक्चरचा आस्वाद घ्यावा, लाभ घ्यावा. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रसाद कदम आपणासाठी 31 दिवसाचा इकॉनॉमिक्सचा कोर्स या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरू करत आहे. यामध्ये येणारी जी कंबाईन परीक्षा आहे, PSI STI ASO पूर्व परीक्षा, त्यातील अर्थव्यवस्थेवरील विविध घटकांचा यामध्ये आपणास अभ्यास करायचा आहे. माफक शुल्कात केवळ 1000 रुपयामध्ये आपणास हा 30 दिवसाचा कोर्स करता येईल. त्या कोर्ससाठीचा पहिला फ्री डेमो लेक्चर, पुन्हा एकदा आहे का, या 30 दिवसाच्या कोर्ससाठीचा सर्वांसाठी खुला असलेला पहिला फ्री डेमोन्स्ट्रेशन लेक्चर आज आपण स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये टॉपिक नंबर 1 राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हा PSI STI ASO या परीक्षेसाठीचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. मागील अनेक वर्षामध्ये या टॉपिकवर आयोगाने विशेष भर देखील दिलेला आहे. या टॉपिकमध्ये आर्थिक वृद्धिदरावर बरेचसे प्रश्न आलेले आहेत. तर कुठलाही वेळ न दळवता आपण आपला हा फ्री डेमोन्स्ट्रेशन स्टार्ट करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, राष्ट्रीय उत्पन्न कोणत्याही देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाची संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा एखाद्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा प्रमुख निर्देशक किंवा आरसा मानला जातो. जगामध्ये अर्थव्यवस्थांचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था. एखादी अर्थव्यवस्था विकसित होत असताना त्या अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे विशेष योगदान असते. भारताची अर्थव्यवस्था ही विकसनशील असली तरी संसाधनाची विपुलता असल्यामुळे आपले देखील राष्ट्रीय उत्पन्न बऱ्यापैकी वाढलेले आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना आणि लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट झाल्याचं दिसून येते. तरीही राष्ट्रीय उत्पन्न यालाच राष्ट्रीय लाभांश असे सुद्धा म्हणतात. पुन्हा एकदा आहे का, राष्ट्रीय उत्पन्नालाच राष्ट्रीय लाभांश किंवा राष्ट्रीय उत्पादन किंवा राष्ट्रीय उत्पादन असे देखील म्हटले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाची प्रमुख व्याख्या, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या ही दोन प्रकारे केली जाते. एक बाजारभावानुसार
आणि 2 घटक किमतीनुसार. पहिल्यांदा आपण राष्ट्रीय उत्पन्नाची बाजारभावानुसारची व्याख्या पाहणार आहोत. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या देशातील राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या देशातील उत्पादन संस्थांनी 1 वर्ष कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार केलेले मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. बघा, एखाद्या देशातील उत्पादन संस्थांनी 1 वर्ष कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मोजमाप. या ठिकाणी उत्पादन संस्था विविध वस्तूंचं उत्पादन घेणाऱ्या उद्योग संस्था. 1 वर्ष कालावधी कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे चालू वर्षासाठी मोजले जाते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पादनाचा कालखंड हा 1 वर्षाचा असतो आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या वस्तू विचारात घेतल्या जातात त्या वस्तू ह्या अंतिम वस्तू असतात. अंतिम वस्तू म्हणजे काय? अंतिम वस्तू म्हणजे उपभोक्ता शेवटच्या क्षणी जी वस्तू वापरतो त्याला अंतिम वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ, आता या शिकवणीमध्ये मी ही पेन, हे डस्टर आणि हा डिजिटल बोर्ड वापरत आहे. तर या ठिकाणी हा डिजिटल बोर्ड अंतिम वस्तू आहे, हे डस्टर अंतिम वस्तू आहे आणि माझ्या हातातली ही पेन अंतिम वस्तू आहे. या तीनही वस्तूंचं जे व्हॅल्युएशन आहे, बाजार मूल्य आहे, त्या बाजार मूल्याच्या बेरजेला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणतीही वस्तू विचारात घेतली जात नाही, तर अंतिम वस्तू विचारात घेतली जाते. आता ही झाली बाजारभावानुसार व्याख्या. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची घटक किमतीनुसार देखील व्याख्या केली जाते. त्यामध्ये पहा, घटक किमतीनुसार व्याख्या. कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचे उत्पादन घेताना प्रमुख 4 घटकांची आवश्यकता असते. बघा, उत्पादनाचे प्रमुख 4 घटक. उत्पादनाचे 4 घटक. त्यामध्ये पहिला घटक भूमी. कोणत्याही वस्तूचे उत्पादन घ्यावयाचे असेल तर भूमीचा वापर केला जातो. दुसरा उत्पन्नाचा घटक श्रम. तिसरा भांडवल आणि चौथा संयोजक. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. उत्पादन संस्थांना वस्तू आणि सेवांचे उत्पादन करताना या 4ही घटकांचा अवलंब करावा लागतो. मग या 4 घटकांच्या मालकाला उत्पादन संस्थांद्वारे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये परतावा दिला जातो. त्यामध्ये भूमी मालकाला खंडाच्या स्वरूपात
श्रमिक किंवा मजूर ही हातातली माया पेन आहे, ही उत्पादित करण्यासाठी अनेक मजुरांचा अवलंब केलेला आहे आणि त्या मजुरांना किंवा श्रमिकांना वेतन द्यावे लागते. त्यानंतर वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी भांडवलाची आवश्यकता असते. आता भांडवल म्हटलं तर काय काय येणार, तर भांडवल म्हटलं की त्यामध्ये फर्निचर येणार, त्यानंतर कच्चा माल येणार, त्यानंतर पैसा. मग या भांडवलाला व्याज द्यावे लागते आणि या वरील तीनही घटकांचा उत्पादन व्यवस्थेमध्ये कार्यक्षम वापर करण्यासाठी संयोजकाची आवश्यकता असते. हा संयोजक जितका जास्त कुशल असेल, कल्पक असेल, तितके जास्त प्रमाणामध्ये उत्पादन वाढते. त्यामुळे उत्पादन व्यवस्थेमध्ये संयोजकाची भूमिका महत्त्वाची असते आणि या संयोजकाला त्याच्या नाविन्यतेबद्दल, त्याच्या कल्पकतेबद्दल नफा प्राप्त होतो. मग आता हे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे अर्थव्यवस्थेमधले समजा 4 व्यक्ती झाले आणि हे घटक पुरविणारे जे 4 व्यक्ती आहेत, उदाहरणार्थ त्या प्रत्येकाला मिळणारे जे उत्पन्न आहे, त्या प्रत्येकाला मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज करून जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाते तेव्हा त्याला घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. मग घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना खंड, मी या ठिकाणी इंग्रजीमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो, खंड, रेंट, वेतन, वेजेस, व्याज, इंटरेस्ट अँड नफा, प्रॉफिट. रेट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट या सर्वांची बेरीज करून जे राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाईल त्याला आपण घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. आता बाजारभावानुसार राष्ट्रीय उत्पन्न आणि घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न यामध्ये फरक आहे. हा फरक देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 पद्धती अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमुख 3 पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमुख 3 पद्धती. उत्पादन पद्धत. दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्रांचा अंतर्भाव असतो. उदाहरणार्थ भारतीय अर्थव्यवस्था जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होते ते राष्ट्रीय उत्पन्न विविध क्षेत्रामधून आलेले असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रीय विभाजनाला देखील महत्त्व प्राप्त झालेले असते. अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय विभाजन हे एखाद्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचे निर्देशक मानले जाते. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विविध क्षेत्रातील उत्पन्नाचा समावेश असतो. उदाहरणार्थ कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र. अर्थव्यवस्थेमधले कृषी, उद्योग, सेवा, चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र हे प्रमुख 5 क्षेत्र मानली जातात आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या विविध क्षेत्रातून उत्पादन मिळवलेले असते. म्हणून आपणास या विविध क्षेत्रातील उत्पादनाचे विशिष्ट असे एकक निर्माण करता येत नाही, कारण या सर्व क्षेत्रामध्ये जे उत्पादन घेतले जाते ते वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जाते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणत्याही देशाला किंवा कोणत्याही अर्थव्यवस्थेला अशी एखादी विशिष्ट पद्धत अवलंबता येत नाही. म्हणून भारतासारख्या देशामध्ये विविध क्षेत्रातून उत्पन्न मिळत असल्यामुळे या 3 पद्धतीपैकी
उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु ज्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या अर्थव्यवस्थेतील उत्पादन व्यवस्थेमध्ये जर सेवा क्षेत्राचे वर्चस्व असेल, म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये जवळपास 80% इतके राष्ट्रीय उत्पन्न हे सेवा क्षेत्राच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे अमेरिकेसारख्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पन्न पद्धतीचा अवलंब केला जातो. भारतासारख्या देशामध्ये मात्र अशी विशिष्ट एखादी पद्धत अवलंबता येत नाही, कारण आजही भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची जवळपास 69% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास आहे आणि आजही देशातले जवळपास 45% लोक हे कृषी क्षेत्रामध्ये काम करतात. त्यामुळे भारतासारख्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र, चतुर्थक आणि पंचम या सर्वांचा समावेश आहे. म्हणून आपण उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा अवलंब करतो. आता आपण एक एक कन्सेप्ट पाहूयात. उत्पादन पद्धत कुठे वापरली जाते आणि उत्पादन पद्धतीला काय म्हणतात. बघा, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी आणि उद्योग क्षेत्रात उत्पादन घेतले जाते त्यामध्ये उत्पादन पद्धतीचा अवलंब केला जातो. मग बघा, आता उत्पादन पद्धत कोणत्या क्षेत्रासाठी वापरतात. एक, कृषी, उद्योग, खाणकाम या क्षेत्रातून जे उत्पादन मिळवले जाते आणि त्याचा जर समावेश राष्ट्रीय उत्पादनामध्ये करावायचा असेल तर त्यासाठी आपणास राष्ट्रीय उत्पन्नाची उत्पादन पद्धत वापरावी लागते. या उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत असे म्हणतात. पुन्हा एकदा आहे का, उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत असे म्हणतात. मालसाठा म्हणजे प्रोडक्शन, उत्पादन, स्टॉक. आता यामध्ये व्याख्या बघा, अर्थव्यवस्थेतील कृषी, उद्योग या व्यवसायातील उत्पादन संस्थांनी उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारभावानुसार मोजमाप. पुन्हा एकदा आहे का, उत्पादन पद्धतीमध्ये कृषी, उद्योग या व्यवसायातील उत्पादन संस्थांनी उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मोजमाप म्हणजेच उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. याची दुसरी व्याख्या आहे, उत्पादन संस्थांचे, पुन्हा एकदा बघा दुसरी व्याख्या, उत्पादन संस्थांचे स्थूल मूल्यवर्धन, उत्पादन संस्थांचे स्थूल मूल्यवर्धन म्हणजेच उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. आपण अर्थशास्त्राची शिकवणी करत असताना त्या टॉपिकमध्ये ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यावर विशेष भर देणार आहोत. सोबतच ही कोचिंग एक्झाम ओरिएंटेड असेल. आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा
यामध्ये वेळोवेळी समावेश केलेला असेल. त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी अर्थव्यवस्थेची बॅच लावायची आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता ही ऑनलाईन बॅच जॉईन केल्यास नक्कीच त्यांना जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी फायदा होणार आहे. आता या ठिकाणी बघा, मूल्यवर्धन नावाची संकल्पना आहे. याला इंग्रजीमध्ये व्हॅल्यू ॲडेड असे म्हणतात. आपण कन्सेप्ट घेत असताना जेव्हा व्याख्या पाहिलेली आहे त्यामध्ये बारकावे पण पाहणार आहोत, परंतु हे सर्व बारकावे परीक्षेसाठी आवश्यक असणारेच पाहणार आहोत. आता आपणाला का अर्थव्यवस्थेमधल्या सगळ्या घटकांचा विचार करायची गरज नाही, कारण आयोगाने टॉपिक निश्चित केलेले आहेत आणि त्या टॉपिकचाच अभ्यास करायचा आहे. मूल्यवर्धन म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडेड. बघा आता व्हॅल्यू ॲडेड कन्सेप्ट काय आहे. मूल्यवर्धन अर्थव्यवस्थेमध्ये ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू अनेक टप्प्यातून उत्पादित झालेल्या असतात आणि अनेक वस्तूसाठी कच्चा माल वापरला असतो. त्याच्यामुळे माझ्या हातातले हे जे डस्टर आहे हे डस्टर देखील उत्पादनाच्या अनेक टप्प्यातून तयार झालेले आहे. उदाहरणार्थ प्लॅस्टिक आहे, या वस्तूमध्ये प्लॅस्टिक आहे, समोरची गादी आहे, लगेच ब्लॅक कलरसुद्धा आहे. मग आता या गादीला दिलेला ब्लॅक कलरची फॉर्म वेगळी असेल, या डस्टरला चिटकवलेल्या गादीची फॉर्म म्हणजे उत्पादन संस्था वेगळी असेल आणि या डस्टरमध्ये समाविष्ट असलेले हे जे प्लॅस्टिक आहे याचं उत्पादन घेणारी फॉर्म देखील वेगळी असेल. मग डस्टर ही अंतिम वस्तू आहे, ही अनेक उत्पादनाच्या टप्प्यातून तयार झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मूल्यवर्धन संकल्पना आवश्यक मानली जाते. मग मूल्यवर्धन कशाला म्हणायचं. मूल्यवर्धन म्हणजे काय तर पहा, वस्तूचे उत्पादन मूल्य, वस्तूचे उत्पादन मूल्य व वस्तूचे आदानाचे मूल्य. पुन्हा एकदा आहे का, मूल्यवर्धन वस्तूचे उत्पादनाचे मूल्य आणि आदानाचे मूल्य यातील फरकाला मूल्यवर्धी असे म्हणतात. यातील फरकाला मूल्यवर्धी असे म्हणतात. ठीक आहे. आता एका चार्टच्या माध्यमातून आपण ही कन्सेप्ट पाहणार आहोत. म्हणजे मूल्यवर्धन ही मी डेफिनेशन दिली, आता हीच कन्सेप्ट आपण एका चार्टच्या माध्यमातून पाहूयात. उत्पादनाचे अनेक टप्पे आहेत आणि अंतिम वस्तू ही उत्पादनाच्या अनेक टप्प्यांमधून म्हणजेच उत्पादनाच्या अनेक प्रक्रियेमधून तयार झालेली असते. त्यासाठी आपण उत्पादन पद्धत ही संकल्पना या चार्टच्या माध्यमातून पाहूयात. बघा, पहिला कंटेंट उत्पादनाचे टप्पे, दुसरा कंटेंट उत्पादनाचे मूल्य, तिसरा घटक आदानाचे मूल्य, आणि शेवटचा घटक मूल्यवर्धी. पुन्हा एकदा बघा, उत्पादनाचे टप्पे, उत्पादनाचे मूल्य, आदानाचे मूल्य, आणि मूल्यवर्धी. उत्पादनाच्या टप्प्यामध्ये पहिला उत्पन्नाचा टप्पा म्हणजेच गहू. आता गहू कोण पिकवतो आपणा सर्वांना माहीत आहे, कारण भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे
याचा मालक किंवा उत्पादन फर्म शेतकरी. मग गव्हाचे उत्पादन हा शेतकरी घेतो. तर दुसरी वस्तू झाली पीठ. अनेक व्यवसायामध्ये पीठ कच्चा माल म्हणून वापरला जातो. मग आता गव्हापासून पीठ तयार केला म्हणून या पिठाची उत्पादन संस्था गिरणी म्हणून याचा उत्पादक गिरणी मालक. पीठ या वस्तूचा उत्पादक शेतकरी म्हणता येणार नाही, कारण शेतकरी हा गव्हाचा उत्पादक झाला. तर पिठाचा उत्पादक हा गिरणी मालक झाला. आणि पीठ या व्यवसायामध्ये उदाहरणार्थ आपण पाहतो की अनेक प्रकारचा आटा बाजारामध्ये आहे आणि हा आटा वापरत असताना त्या आट्याच्या उत्पादनामध्ये कच्चा माल म्हणून गव्हाचा अवलंब केलेला असतो. आता पीठ ही मधली वस्तू झाली, तर अंतिम वस्तू आणखी तयार व्हायची आहे. त्यानंतर ब्रेड. ब्रेड कोण तयार करतं? गिरणी मालक, बेकरी मालक. गिरणी मालकाकडून बेकरी मालक पीठ विकत घेतो आणि त्यापासून ब्रेड तयार करतो. म्हणून ब्रेडच्या उत्पादनामध्ये गहू पीठ या दोन्ही वस्तूंचा अंतर्भाव आहे. आणि या उदाहरणामध्ये आताच्या पोझिशनपर्यंत ब्रेड ही अंतिम वस्तू आहे. मग ब्रेड या अंतिम वस्तूमध्ये मधली वस्तू पीठ आहे, तर पहिली वस्तू गहू आहे. अजून हे टप्पे बाकी आहेत. शेवटचा टप्पा आहे किरकोळ व्यापारी. गहू, पीठ, ब्रेड आणि किरकोळ व्यापारी हे उत्पादनाचे 4 टप्पे आहेत. मी आता सांगितलं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये अनेक उत्पादन संस्था आहेत. बघा, पहिला शेतकरी, दुसरी उत्पादन संस्था गिरणी, तिसरी बेकरी, चौथा घरोघर जाऊन किंवा शहरांमध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊन किरकोळ वस्तू विकणारा किरकोळ व्यापारी. आता पहा, याच्यामध्ये उत्पादनाचे मूल्य कशाला म्हणायचं? शेतकऱ्याने आपला गहू बाजारामध्ये जो विक्रीसाठी आणलेला आहे आणि शेतकऱ्याने आपल्या गव्हाचे जे विक्री मूल्य निश्चित केलेले आहे किंवा बाजार मूल्य निश्चित केलेले आहे, त्या विक्री मूल्याला किंवा बाजार मूल्याला म्हणायचे उत्पादनाचे मूल्य. या उदाहरणामध्ये मी शेतकऱ्याच्या उत्पादनाचे मूल्य हे 7 रुपये घेत आहे. आता यामध्ये आदानाचे मूल्य 0 असेल, कारण आदानाचे मूल्य या ठिकाणी विचारात घेतले नाही. तर मूल्यवर्धी म्हणजे काय? मगाशी मी कन्सेप्टमध्ये सांगितलं होतं. मूल्यवर्धी म्हणजे उत्पादनाचे मूल्य आणि आदानाचे मूल्य यातील फरक. मग आता 7 - 0 = 7. उत्पादनाच्या पहिल्या टप्प्यातली मूल्यवर्धी ही 7च आहे, कारण यामध्ये आदानाचे मूल्य हे 0 आहे. आता उत्पादनाचा दुसरा टप्पा पीठ. गिरणी मालक शेतकऱ्यांकडून गहू विकत घेऊन पिठाचे उत्पादन घेतो आणि पिठाचे विक्री मूल्य म्हणजेच पिठाचा बाजारभाव तो 7 रुपये ठेवणार नाही, तर तो या ठिकाणी पिठाचे मूल्य म्हणजे विक्री मूल्य हे 10 रुपये ठेवेल. कारण कोणताही व्यावसायिक नफ्याने प्रेरित झालेला असतो आणि कोणताही व्यवसाय हा नफ्यासाठी केला जातो. त्यामुळे नफा मिळवण्यासाठी कच्चा माल जेवढ्याला घेतलेला आहे, उदाहरणार्थ या गिरणी मालकाने गहू 7 रुपयाला खरेदी केला, म्हणून गिरणी मालक आपल्या पिठाची किंमत 7 रुपयेच ठेवणार नाही, तर तो काही ना काहीतरी वाढीव किंमत ठेवेल. त्यालाच आपण मार्जिन असे म्हणतो, व्हॅल्युएशन असे म्हणतो, व्हॅल्यू. मग आता या गिरणीमध्ये जे
पिठाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि ज्या या गिरणीमध्ये पिठाचे उत्पादन घेताना जो कच्चा माल म्हणून गहू वापरला आहे त्या गव्हालाच आदान असे म्हणतात. आणि या ठिकाणी गिरणी व्यवसायामध्ये पीठ तयार करत असताना गव्हाचे आदानाचे मूल्य किती असेल? 7 रुपये. म्हणून उत्पादनाचे मूल्य 10 रुपये, आदानाचे मूल्य 7 रुपये. आता या दोघातील फरकाला मूल्यवर्धी असे म्हणायचं. मग यातील फरक किती असेल? 3 रुपये असेल. मग हे 3 रुपये जे आहे हे 3 रुपये हे गिरणी मालकाचं उत्पन्न असेल. 7 रुपये उत्पन्न कोणाचं आहे? शेतकऱ्याचं आहे. आणि हे 3 रुपये उत्पन्न कोणाचं आहे? गिरणी मालकाचं आहे. ओके. मग आता उत्पन्नाचा तिसरा टप्पा ब्रेड. ब्रेड कोण तयार करतो? बेकरी मालक. बेकरी मालक ब्रेड तयार करण्यासाठी पीठ ही वस्तू आदान म्हणून वापरतो किंवा कच्चा माल म्हणून वापरतो. मग ब्रेड या व्यवसायामध्ये जे आदान वापरलेलं आहे ते आदान आहे पीठ. या पिठाचं मूल्य असेल 10 रुपये. आता बेकरी मालक आपल्या ब्रेडचं जे बाजार मूल्य आहे, विक्री मूल्य, ते 10 रुपयेच ठेवणार नाही, काय ना काहीतरी वाढीव मूल्य ठेवेल. आणि म्हणून त्याने आपल्या ब्रेडचं मूल्य ठेवलेलं आहे 13 रुपये. आता बेकरी मालकाचं उत्पन्न किती असेल? 13 - 10 3 रुपये हे बेकरी मालकाचं उत्पन्न असेल. आणि शेवटचा आहे किरकोळ व्यापारी. किरकोळ व्यापारी काय करतो? होलसेल स्वरूपात या बेकरी मालकाकडून ब्रेडची खरेदी करतो. आणि हा किरकोळ व्यापारी घरोघरी जाऊन किंवा दारोदार जाऊन या ब्रेडची विक्री करतो. आणि म्हणून तो काय करेल? किरकोळ व्यापारी या बेकरी मालकाकडून 13 रुपयाला ब्रेड खरेदी करेल. आणि तो विकत असताना 13 रुपयाला विकणार नाही, तर तो आपल्या वस्तूचे विक्री मूल्य 14 रुपये ठेवील. म्हणजे या किरकोळ व्यापाऱ्याला हे ब्रेडची घरोघरी जाऊन विक्री करत असताना किती या ठिकाणी उत्पन्न प्राप्त होईल? 1 रुपया. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एक काळजी घेतली जाते. प्रत्येक उत्पादन संस्थेचे उत्पन्न मोजायचे आहे. बघा, प्रत्येक उत्पादन संस्थेचे उत्पन्न मोजायचे आहे, परंतु एकच वस्तू दोनदा विचारात घ्यायची नाही. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वस्तूचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. आणि हे जर वस्तूचे दुहेरी मोजमाप होत राहिले तर विनाकारण राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा फुकतो. ते राष्ट्रीय उत्पन्न खरेखुरे राष्ट्रीय उत्पन्न असत नाही. म्हणून या ठिकाणी काय केले जाते की केवळ उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धीचा विचार केला जातो. आता पहा, अंतिम वस्तूचे जर मूल्य विचारात घेतलं तर ते 14 रुपयेच आहे. आणि उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये उत्पादन संस्थांना जी मूल्यवर्धी मिळालेली आहे त्या मूल्यवर्धीची जर बेरीज केली तर ती देखील 14 रुपयेची येईल. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वस्तू दोनदा मोजल्या जाऊ नये ह्यासाठीच मूल्यवर्धी ही कन्सेप्ट विचारात घेतली जाते. म्हणून मी कन्सेप्टमध्ये म्हटलं होतं, उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धनाची बेरीज, उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धनाची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होईल. बघा, तुम्हाला समजलं असेल उत्पादनाची कन्सेप्ट, उत्पादन पद्धत, यामध्ये उत्पादनाचे टप्पे, गहू, पीठ, ब्रेड, किरकोळ व्यापारी. प्रत्येक उत्पादकानं आपल्या वस्तूचे बाजारामध्ये ठेवलेले मूल्य 7 रुपये, 10 रुपये, 13 रुपये, 14 रुपये. प्रत्येक उत्पादकाला वस्तू तयार करत असताना आलेला खर्च आदान 7 रुपये, 10 रुपये, 13 रुपये. आणि प्रत्येक उत्पादकाला त्याने उत्पादन करत असताना मिळवलेलं मार्जिन किंवा नफा 7 रुपये, 3 रुपये, 3 रुपये, 1 रुपये हे प्रत्येकाचं उत्पन्न आहे. आणि या प्रत्येकाची बेरीज करून, म्हणजे प्रत्येकाच्या उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. पहिली कन्सेप्ट. आता एक बाब लक्षात घ्या, या ठिकाणी ज्या वस्तू बाजारामध्ये आणलेल्या आहेत त्याच वस्तूंचं मोजमाप केलेलं आहे.
मग राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना जर आपण बाजारभावानुसार मोजत असतील, बाजारभाव म्हणजे वस्तू बाजारामध्ये आणल्यानंतर त्याचं जे विक्री मूल्य आहे त्याला आपण बाजारभाव असे म्हणतो. आणि त्यामुळे बाजारभावानुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना ज्या वस्तूची नोंदणी झालेली आहे, म्हणजेच ज्या वस्तूची विक्री झालेली आहे त्याचाच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होतो. परंतु राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतकऱ्यानं जो गहू बाजारामध्ये आणला नाही, जो स्वतःच्या उपभोगासाठी घरी ठेवला आहे, त्याचं एक अंदाजित मूल्य देखील विचारात घेतलं जाते. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जुन्या वस्तूचा समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ, मागच्या वर्षी जर एखाद्या शेतकऱ्यानं गव्हाचं उत्पादन घेतलं असेल तर नवीन वर्षामध्ये त्या गव्हाचा समावेश केला जात नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नवीन वस्तूचंच मोजमाप केलं जाते. ही झाली पहिली पद्धत. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाची दुसरी पद्धत आहे, ती म्हणजे उत्पन्न पद्धत. मगाशी आपण म्हणालो होतो राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणतीही एक पद्धत अवलंबली जात नाही, कारण प्रत्येक क्षेत्रामधून राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे ही उत्पन्न पद्धत कुठे वापरतात तर सेवा क्षेत्रातील मिळवलेल्या उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी उत्पन्न पद्धत वापरतात. सेवा क्षेत्रासाठी. मग आपण पाहतो जसं कृषीमधलं उत्पन्न आपण उत्पादन पद्धतीनुसार मोजलेलं आहे. उदाहरणार्थ 100 क्विंटल गहू, 1000 टन कापूस, 1000 टन ऊस, म्हणजे हे प्रोडक्शन झालं. आता सेवा क्षेत्रातलं जर उत्पन्न मोजायचं असेल तर ते सेवा क्षेत्रातलं उत्पन्न मोजत असताना त्या उत्पन्नाचे पैशाच्या सहाय्याने मोजमाप करावे लागते. उदाहरणार्थ, आता मी जी तुम्हाला सेवा देत आहे ही माझी कोचिंग सेवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या कोणत्या संकल्पनेमध्ये येते तर माझी ही कोचिंग सेवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या सेवा क्षेत्राच्या संकल्पनेमध्ये येते. मग मला या माझ्या फीसच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळणार आहे ते उत्पन्न मोजायचं असेल तर यासाठी उत्पन्न पद्धतीचा अवलंब करावा लागेल. म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये जे जे लोक काम करतात, उदाहरणार्थ डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, ह्या सर्वांना, बँकर्स, ह्या सर्वांना जे उत्पन्न मिळते ते उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धत वापरली जाते. मग उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण काय करतो, देशातील उत्पादन घटकांना उदाहरणार्थ भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकांना जो परतावा प्राप्त होतो त्या परताव्याची बेरीज करून उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. पुन्हा एकदा आहे का, उत्पादन घटकांना, उत्पन्नाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे समजा भारताचे उत्पादक आहेत. मग भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकांना जो क्रमशः परतावा मिळतो तो परतावा खंड, वेतन, व्याज आणि नफा या खंड, वेतन, व्याज आणि नफ्याची बेरीज करून उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. मग यामध्ये खंड, वेतन, व्याज व नफा, ठीक आहे, यालाच उत्पन्न पद्धतीनुसार मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नालाच घटक किमतीनुसार मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न असे सुद्धा म्हणतात. पुन्हा एकदा आहे का, उत्पन्न पद्धतीनुसार मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नालाच घटक किमतीनुसार मोजलेले उत्पन्न असे
म्हणतात. ही एक कन्सेप्ट झाली. आताच पाहिलं पुन्हा एकदा बघा, उत्पन्न पद्धत कोणत्या क्षेत्रासाठी वापरली जाते? सेवा क्षेत्र. आज आपण पाहत आहोत भारतामध्ये 1994 पासून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा दबदबा वाढलेला आहे. 1994 पासून आपण पाहतो की सेवा क्षेत्राचं वर्चस्व निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे. आज घडीला जवळपास 53% इतका राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा हा सेवा क्षेत्रामधून मिळतो. पुन्हा एकदा स्टेटमेंट आहे का, आज घडीला आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या विविध क्षेत्राचा समावेश आहे त्या क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राचे योगदान हे 53% आहे. मग आपण पाहतो या सेवा क्षेत्रामध्ये जवळपास 32% लोक काम करतात आणि या 32% लोकांचं राष्ट्रीय उत्पन्नामधलं योगदान आहे 53%. तर दुसरीकडे कृषीमध्ये 45% लोक काम करतात आणि त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा अवघा 16% आहे. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये जास्त लोक काम करतात परंतु त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा किंवा योगदान किंवा मिळकत कमी आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये कमी लोक काम करतात परंतु त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा हा कसा आहे? जास्त आहे. अलीकडच्या काळात आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा वाढत चाललेला आहे? तर अलीकडच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये विशेषतः राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. म्हणून त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची ही उत्पन्न पद्धत वापरली जाते. शेवटची पद्धत आहे खर्च पद्धत. हे बघा, राष्ट्रीय उत्पन्न ही एक चक्रीय प्रवाहाची संकल्पना आहे. आता आपण एक शेवटची कन्सेप्ट पाहत आहोत, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाची खर्च पद्धत. ही खर्च पद्धत अभ्यासण्यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्न हा स्टॉक म्हणजेच साठा नसून तर राष्ट्रीय उत्पन्न हा प्रवाह आहे. पुन्हा एकदा आहे का, राष्ट्रीय उत्पन्न हा प्रवाह आहे, फ्लो ऑफ इन्कम. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह नावाची कन्सेप्ट विचारात घेतली जाते. आपण ती कन्सेप्ट पाहणारच आहोत. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय आहे, तर कोणाचे ना कोणाचे उत्पन्न हे कोणाचे ना कोणाचा खर्च असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीनं समजा बेकरी टाकलेली आहे, मग त्या व्यक्तीला बेकरीसाठी हॉल घ्यावा लागेल म्हणजे दुकान घ्यावं लागेल. मग बेकरी मालकाचा दुकानावर होणारा खर्च हे कोणाला ना कोणाला मिळणारं भाडं असेल म्हणजे त्या मालकाला ते भाड्याच्या स्वरूपातलं उत्पन्न असेल. म्हणजे सांगायचं काय, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एकाचं उत्पन्न हा दुसऱ्याचा खर्च असतो. एकाचे उत्पन्न हे दुसऱ्याचा खर्च. म्हणून उत्पन्न बरोबर खर्च अंतिमतः शेवटी जेव्हा आपण त्याचं फायनल अकाउंट काढतो तेव्हा अंतिमतः उत्पन्न बरोबर खर्च असतो. म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना खर्च पद्धतसुद्धा विचारात घेतात. या पद्धतीमध्ये देशामध्ये सरकार आणि खाजगी व्यक्ती, पुन्हा एकदा आहे का, या पद्धतीमध्ये देशामध्ये सरकार आणि खाजगी व्यक्ती यांनी जो खर्च केलेला असतो, सरकार व खाजगी व्यक्ती यांनी जो खर्च केलेला असतो त्या खर्चाची बेरीज करून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. मग सरकार आणि खाजगी व्यक्ती यांनी 1 वर्ष कालावधीमध्ये जो खर्च केला आहे त्या खर्चाची बेरीज करून खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. याची संकल्पना बघा. संकल्पना खर्च पद्धतीचं एक सूत्र आहे. काय आहे सूत्र? C + I + G + X - M + R - P. बघा, खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना हे सूत्र अवलंबले जाते. C + I + G + X - M + R - P.
या सूत्रामध्ये सी म्हणजे काय? कंझम्पशन. कंझम्पशन मीन्स उपभोग. मग हा खाजगी व्यक्तीचा असेल, खाजगी व्यक्तीचा उपभोग खर्च. सी म्हणजे खाजगी व्यक्तींचा उपभोग खर्च. आता हा कंझम्पशन खाजगी व्यक्ती दोन प्रकारे करतो. एक, जीवन आवश्यक वस्तू आणि दोन, चैनीच्या वस्तू. म्हणजे उदाहरणार्थ मी गहू तांदूळ या वस्तूवर जो खर्च केला आहे तो जीवन आवश्यक वस्तूवरील खर्च झाला. मी मोबाईल, कलर टी व्ही, मोटरसायकल याच्यावर जो खर्च करतो हा चैनीच्या वस्तूवरील खर्च झाला. आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक खर्च. आता बघा, जसा मी माझ्या उत्पन्नातला काही भाग जसा उपभोगावर खर्च करतो, म्हणजे गहू तांदूळ ज्वारी मोबाईल वगैरे सारख्या वस्तू जसा खर्च करतो, अगदी त्याच प्रकारे मी माझ्या उत्पन्नातला काही भाग हा बचत करून नंतर तो भांडवल स्वरूपामध्ये कोणत्या ना कोणत्या व्यवसायामध्ये गुंतवतो. उदाहरणार्थ मी एखादा फ्लॅट घेतला, एखादं घर घेतलं, एखादं दुकान टाकलं, एखादी कोचिंग व्यवस्था सुरू केली, इन्स्टिट्यूट सुरू केली, तर तो माझा गुंतवणूक खर्च झाला. म्हणजे उत्पन्नामधला खर्च दोन प्रकारचा असतो. एक उपभोग खर्च, दुसरा गुंतवणूक खर्च. हा गुंतवणूक खर्च कशासाठी केला जातो? तर गुंतवणूक खर्च हा नवीन उत्पन्नाच्या वाढीसाठी केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही बघा, आता मुकेश अंबानी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करत आहे, जिओमध्ये गुंतवणूक करत आहे, IPL मध्ये गुंतवणूक करत आहे. म्हणजे तो कशामुळे गुंतवणूक करत आहे? तर त्याला आपल्या कंपनीचे अधिक उत्पादन वाढवायचं आहे आणि त्याला आपला नफा देखील वाढवायचा आहे, म्हणून हा गुंतवणूक खर्च झाला. यामध्ये खाजगी व्यक्तीचा गुंतवणूक खर्च विचार केला आहे. आता जी म्हणजे गव्हर्नमेंट, जी म्हणजे गव्हर्नमेंट, GOV, सरकार. मी आताच म्हटले, खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना सरकारने केलेला खर्च आणि खाजगी व्यक्तीने केलेला खर्च या दोघांचाही खर्च मोजला जातो. मग सरकार जसं खाजगी व्यक्ती खर्च करते त्याच प्रकारे सरकार सुद्धा खर्च करते. मग सरकारचा खर्च हा दोन प्रकारचा असतो. एक सरकारचा महसुली खर्च आणि सरकारचा गुंतवणूक खर्च. सरकारचा महसुली खर्च म्हणजे यंत्रणा चालवण्यासाठी करावा लागलेला खर्च, आणि सरकारचा गुंतवणूक खर्च म्हणजे उड्डाणपुले, सेतू, त्यानंतर विविध सरकारच्या कंपन्या, त्यानंतर शेततळे यावर सरकार जे खर्च करतं त्याला म्हणायचं सरकारचा गुंतवणूक खर्च. ठीक आहे. X - M निव्वळ विदेशी प्राप्ती आणि R - P म्हणजे भारतीयांनी विदेशात केलेला खर्च आणि विदेशी लोकांनी भारतामध्ये केला खर्च. ठीक आहे. तर बघा, खर्च पद्धतीमध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. परंतु आज आपण पाहतो सध्या भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम हे CSO संस्था करते. ह्या तीन कन्सेप्ट पाहिल्यानंतर सध्या भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम CSO नावाची संस्था करते. ही संस्था मात्र राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचाच अवलंब करत आहे. मग आता या तीनही पद्धतीवर आयोगाने जो प्रश्न विचारला होता तो आपण प्रश्न पाहूयात. पहिल्यांदा प्रश्न पाहण्यापूर्वी पुन्हा एकदा मी ज्या तीन कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत त्या आपण डोळ्यासमोर आणल्या पाहिजे. आयोगाचे प्रश्न सोडवण्याच्या पूर्वी आपली कन्सेप्ट परफेक्ट असली पाहिजे. म्हणून आपण पहिल्यांदा कन्सेप्ट पाहिली. राष्ट्रीय उत्पादनाच्या पद्धती. राष्ट्रीय उत्पादनाच्या पद्धती तीन आहेत. पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत, दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत
आणि तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. आता प्रश्न कसा आला होता ते पहा. आणि या शिकवणीमध्ये जे प्रश्न घेतले जाणार आहेत हे प्रश्न 2013 पासून प्रश्न 2013 ते 2019 पर्यंत PSI STI ASOच्या पूर्व परीक्षेमध्ये जे टॉपिक वाईज प्रश्न विचारले आहेत त्या प्रत्येक टॉपिकची शिकवणी करताना तो आयोगाचा प्रश्न त्याच टॉपिकमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील असेल. म्हणजे तुम्हाला ॲनालिसिससाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. क्वेश्चन ॲनालिसिस आयोगाच्या प्रश्नांचं ॲनालिसिससुद्धा याच कोचिंगमध्ये होणार आहे. तर बघा आता प्रश्न काय होता. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पुढीलपैकी कोणती पद्धत नाही. पुढीलपैकी कोणती पद्धत नाही. पहिल्यांदा आपण आपली कन्सेप्ट पाहिली. शास्त्रीयदृष्ट्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 पद्धती आहेत. म्हणजे प्रश्न पाहण्यापूर्वी आपल्या डोळ्यासमोर ह्या 3 पद्धती असल्या पाहिजे आणि नंतर विचारात घेतलं पाहिजे की आयोगाचा प्रश्न काय आहे. आयोग काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धत नाही. आता पर्याय बघा. 1 उत्पादन पद्धत, 2 उत्पन्न पद्धत, 3 आयात निर्यात पद्धत आणि 4 वरील सर्व. आता या ठिकाणी प्रश्न सोडत असताना आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोण करते, CSO. म्हणून CSO कोणती पद्धत वापरते याचा विचार करायचा नाही, तर कन्सेप्टमध्ये काय म्हटले ते बघायचं. आता काय म्हटले प्रश्नामध्ये, काय म्हटले बघा, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पुढीलपैकी कोणती पद्धत नाही. तर राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती आहेत, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. आणि ऑप्शनमध्ये काय म्हटले, कोणती पद्धत नाही. मग याचं उत्तर असेल क्रमांक 3 आयात निर्यात पद्धत. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमापाची कोणती पद्धत नाही, आयात निर्यात पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्नाची मापन पद्धती नाही. आलं लक्षात. CSO जरी ह्या 2 पद्धती वापरत असली तरीही मुख्यतः 3 पद्धती आहेत. पण कोणता देश, कोणती व्यवस्था त्या या 3 पैकी कोणती पद्धत अवलंबते यावर हा प्रश्न नाही, तर हा प्रश्न आहे त्या प्रमुख पद्धतीवर. म्हणून याचं उत्तर काय असेल, आयात निर्यात पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धत नाही. ओके, साधे प्रश्न आहेत. याच्यामध्ये खूप असा म्हणजे विचार करावा लागतो अशी गोष्ट नाही, कारण ही पूर्वपरीक्षा आहे आणि पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न हे साधारणच विचारले जातात. फरक एवढाच आहे, आपण जी कन्सेप्ट अभ्यासणार आहोत ती आपली कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होणं आवश्यक आहे. ओके, आयोगाचा हा प्रश्न, ह्या पद्धती म्हणजे पद्धती पाहिल्या ह्या 3, आणि मग कोणती पद्धत नसेल, आयात निर्यात पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमापाची पद्धत नाही. ओके.